नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण बेसन लाडू बनवणार आहोत। बेसन लाडू बनवण्यासाठी आपण गॅसवर पहिले कढई तापवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे मोठे चमचे तूप टाकून घ्यायचे। तूप छान तापलं की त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकणार आहे। बेसन हे 2 वाट्या घेतलेलं आहे। 2 वाट्या म्हणजे पावशेरच्या आसपास असेल। 2 वाट्या टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। याला तुपामध्ये भाजताना थोड्या गाठी, त्यामुळे आपण त्याला सगळ्या बाजूनी एकसारखं मिक्स करायचं आहे। गॅस एकदम कमी करायचा म्हणजे छान असं आपलं बेसन पीठ भाजतं। त्यानंतर लागण तसं थोडं थोडं करून आपण बेसन पीठ भाजून घेणार आहे तूप टाकून। सगळ्या बेसन पिठामध्ये आपल्याला 1 वाटी तूप लागणार आहे। हे पहा, असं कलर बदलेपर्यंत बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ जर असं लालसर खमंग असं जर भाजलं ना, लाडू एकदम छान लागतात, चवेला पण आणि दिसायला पण छान होतात। अशा पद्धतीने जर बेसन पीठ भाजून घेतलं ना आपण, तर कुठेही बेसन लूज होणार नाही किंवा नंतर लाडू लूज पडणार नाही, छान होईल। अगदी कमी वेळेत जर काही बनवायचं असेल तर ही रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि खूप छान लाडू होतात, परफेक्ट असे। बेसन पिठाला असं थोडं तूप सुटल्यासारखं झालं की एका डिशमध्ये किंवा एका प्लेटमध्ये आपण याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। सगळं बेसन पीठ काढून घेऊन याला फॅनच्या हवेला किंवा तुम्ही थंड होईपर्यंत, जोपर्यंत आपण त्याच्यात हात टाकू शकत नाही असं थंड होईपर्यंत आपण त्याला थंड व्हायला ठेवून देणार आहे। थंड होताना अशा पद्धतीने होतं, थोडं तूप सुटल्यासारखं होतं, वरती आल्यासारखं। त्याला पुन्हा मिक्स करायचं। थंड झालं की आपण त्याच्यामध्ये पिठी साखर म्हणजे मिक्सरमध्ये बारीक केलेली साखर किंवा तुम्ही विकत पण आणू शकता बारीक साखर, त्याला आपण असं थोडं करून 1.5 वाटी टाकणार आहे साखर। पण एकदमच 1.5 वाटी टाकली की ते सगळ्या गाठी झाल्यासारख्या होतात, त्याच्यामुळं आपण थोडं करून मिक्स करून घेणार आहे। चमच्यापेक्षा आपल्याला हाताने साखर मिक्स करायला सोपं जातं, त्यामुळं आपण हाताने करायचे, कारण की ते सगळं बेसन पीठ थंड झालेलं असतं आपलं। थंड झाल्यावर साखर छान मिक्स केली की आपल्याला लाडू पण छान सोपे होतात बांधायला। आणि हे अजिबात लाडू लूज होत नाहीत, काही नाही, एकसारखे लाडू बांधायचे आहेत आपल्याला। खायला बी असं पीठ लागत नाही, साखर छान मिक्स करून केली की। नाहीतर काय होतं, एक साईडला साखर लागते, एक साईडला आपल्याला बेसन लागते। त्यासाठी आपण साखर थोडी टाकून छान असे मिक्स करून घेणार आहेत पूर्ण। हे असे मिक्स करून कुठेही साखर पांढरं दिसत नाही, त्यामुळे आपण असे छान गोल करून लाडू बांधून घ्यायचे आहे। हे पहा, त्याच्यावरती आपण छान दिसण्यासाठी आपण बदामाचे तुकडे केलेले आहेत, ते बदामाचे तुकडे लावून घ्यायचे, कारण की लाडू दिसायला पण छान दिसतो। असंच करून आपण सगळे लाडू एकसारखे बांधून घ्यायचे। लाडू बांधायला पण एकदम सोपे जातात, हे एका हाताने सुद्धा आपण असं लाडू बांधू शकतो। लाडू बांधायला असं जास्त दाबायचं किंवा काही गरज लागत नाही, अलगद हाताने सुद्धा लाडू परफेक्ट असे होऊन जातात। लाडू बांधल्यानंतर सगळे लाडू एकत्र ठेवल्यावर त्याच्यावरती आपण छान असं बदामाचं डेकोरेशन केलेलं आहे। एक लाडू डिशमध्ये ठेवून घेते, मला पाहतानीच खूप छान वाटत आहे। खायला तर मला रेसिपी आवडलीच असेल। रेसिपी आवडली असेल नक्की लाईक आणि कमेंट करा आणि होमली किचन चॅनलला खूप सारा सपोर्ट करा, रेसिपीला खूप सारा सपोर्ट करा। तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये, तर बाय।